निलेश चव्हाण पुणे पोलिसांसमोर सरेंडर होणार आहे। सूत्रांची माहिती आहे, वैष्णवी हगवण्याच्या आता माहेरच्यांनाच धमकावल्यानं निलेशवर गुन्हा दाखल झाला आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार निलेश चव्हाणचा नवा व्हिडिओ आणि फोटो समोर आलाय। कमरेला बंदूक लावून नाचत असल्याचा निलेशचा हा व्हिडिओ। पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडिलांची पोलिसांकडून चौकशी। निलेशनं कसपटे या कुटुंबियांना धमकावलेलं होतं। वैष्णवी हगवणेला लग्नात दिलेलं 51 तोळं सोने बँकेमध्ये गहाण आहे आणि हगवणे कुटुंबानं कसपटे कुटुंबाकडून 51 तोळं सोनं घेतलेलं होतं। वैष्णवी हगवणेचा 27 नोव्हेंबर 2023 रोजी आत्महत्येचा प्रयत्न, कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता। त्यावेळी उपचार झालेल्या रुग्णालयाकडून पोलिसांनी उपचारांची कागदपत्र मिळवली आहेत। पैशाच्या हव्यासापोटी हगवणे कुटुंबानं वैष्णवीचा बळी घेतला। हगवणे कुटुंब आर्थिक विवंचनेत होतं। वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा हगवणे कुटुंबावर आरोप। वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर देखील सासऱ्याच्या निर्लज्जपणाचा कळस। राजेंद्र हगवणेचा मटणावर ताव मारतानाचा सीसीटीव्ही समोर आलाय। 7 दिवस आलिशान गाड्यांनी प्रवास, फार्म हाऊसवर मुक्काम। आरोपी राजेंद्र हगवणे मावळातील पवनानगर भागामध्ये असलेल्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्कामी होता आणि याच फार्म हाऊसवर आरोपी राजेंद्र हगवणे थार गाडी घेऊन आल्याची माहिती आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष बदला, रोहिणी खडसेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षपदी स्वतंत्र व्यक्ती नेण्याबाबत आता मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी मागणी केली आहे। मनसेसोबत दिसले युती करणार आता आणि राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर राऊतांनी स्पष्टोक्ती केलेली आहे। मनसेसोबत दिलसे युती करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मनसेसोबतच्या युतीनंतर नात्याची देखील जोड त्याला देणार, संजय राऊतांचं हे वक्तव्य। संजय राऊतांनी माध्यमांवर बोलण्यापेक्षा राज ठाकरेंच्या घरी कॉफी पिण्यासाठी यावं, त्यांची गाडी कोणी फोडणार नाही याची जबाबदारी माझी, प्रकाश महाजनांचं वक्तव्य। एकत्र येण्याच्या गोष्टी दिलसेच करायच्या असतात, संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचं उत्तर। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभाग निधी देणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचे 335 कोटी 70 लाख रुपये वळवलेत। आदिवासी विकास विभागाकडून आदेश। आदिवासी विभागाच्या कुठल्याही योजना बंद पडणार नाही, विभागाच्या योजना निधी कधी कमी पडणार नाहीत, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं हे वक्तव्य आहे। स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायची आहेत, फडणवीसांच्या नेत्यांना सूचना। जिथं निवडणुका जिंकाल तिथं भरघोस निधी दिला जाईल, फडणवीसांचं वक्तव्य। भरघोस निधी दिला जाईल म्हणणं प्रलोभन आहे आणि लोकसंख्येच्या गणितावर निधी दिला पाहिजे, अंबादास दानवेंची फडणवीसांच्या वक्तव्यावर टीका। आगामी बीएमसी निवडणुकीत मिशन 100 साठी शिंदेंकडून तयारी, माजी नगरसेवकांना महानगरपालिका, नगरविकास, डीपीडीसी मधून मदतीचा हात, विकास निधी उपलब्ध करत माजी नगरसेवकांचे हात बळकट करणार, सूत्रांची माहिती आहे। येत्या मनपा निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे। निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्ही एकत्रित चर्चा करणार आहोत, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। कार्यकर्ता सदस्य नोंदणी करत नसतील तर त्यांना यापुढे काम मिळणार नाही, आता कोणाशीही तडजोड करणार नाही, राष्ट्रवादीचे नेते धर्मराव आत्रामांचे कार्यकर्त्यांना हे खडे बोल आहेत। गडचिरोलीमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता येणाऱ्या काळात आणणार, धर्मराव आत्राम यांचं वक्तव्य। मंत्री भुजबळांना सातपुडा शासकीय बंगला देण्यात आलेला आहे। सातपुडा बंगला याआधी माजी मंत्री धनंजय मुंडेंकडे होता। भुजबळांकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं। नारायणगाव पोलीस स्टेशन इमारतीचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन। इमारतीच्या बांधकामावरून दादांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलंय। पुण्यामधल्या नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन झालंय। सभामंडपामध्ये ठेवण्यात आलेला सोफा खराब असल्यानं अजित पवारांनी स्वतः सोफा साफ केलाय। रोकड सापडताना विधिमंडळ अंदाज समितीच्या कारभाराची चर्चा होते। धुळ्यामध्ये रोकड आढळल्यानं आमदारांचे दौरे कशाला असा प्रश्न उपस्थित होतोय आणि या प्रकरणी किशोर पाटील निलंबित, विधान परिषद सभापती राम शिंदे यांची घोषणा। पुण्याच्या इंदापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल। गोळीबार आणि महिलेची छेड काढलेल्या प्रकरणी शैलेश पवारवर गुन्हा दाखल। कॅबिनेट मंत्री दत्ता भरणेंच्या पुतण्याच्या हळदीमध्ये पत्नीसोबत डान्स, सोशल मीडियावर भरणेंच्या डान्सचा व्हिडिओ।
राज्यात कोरोनाच्या नवीन 45 रुग्णांची नोंद. मुंबईमध्ये सर्वाधिक 35 जणांना कोरोनाची लागण तर एकाचा मृत्यू झालाय. ठाणे शहरामध्ये कोरोनाच्या 10 रुग्णांची नोंद. कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या पालिकेच्या सूचना आहेत, तर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. केरळमध्ये मान्सून दाखल. भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा. एका आठवडा आधीच मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी पावसाच्या सरी. जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर लांजा तालुक्यात सर्वाधिक पाऊस. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आता राजाराम बंधारा देखील पाण्याखाली गेलेला आहे. सलग पडलेल्या पावसामुळे कोल्हापूरमधील विकास कामांची पोलखोल. शहरातील गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि पालिका प्रशासनाकडून 55 कोटी रुपये खर्च करूनही तळ्याची ही दुरवस्था. नाशिकच्या निफाड तालुक्यात गोळेगाव या बंधारा परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसात ओव्हरफ्लो झालेला असून नागरिकांनी पाण्याच्या साठी चिंता करू नये असं आवाहन करण्यात येत आहे. साताराच्या कराडमधील शामगावमध्ये शेतीच्या पाण्याच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी आणि कॅबिनेटकडून 59,71,000 खर्चाला मंजुरी मिळाली आहे. आमदार मनोज घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश आलंय. बुलढाण्यामध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामं रखडली आहेत आणि खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत सापडलाय. अकोला जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण. हवामान विभागाने जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवलाय.